नमस्कार. इयत्ता 10वी SSC निकाल वृद्धी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. माझे नाव शिंदे गौरी राजेंद्र कुमार आहे. आज आपण विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 6 ते 10 यामधील महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा घेऊयात, जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नांचा अभ्यास केल्यानंतर परीक्षेत जास्तीत जास्त गुण संपादन करता येतील. आजच्या या कार्यशाळेत सर्वांचे हार्दिक स्वागत करते मी. आता बदललेला अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धती म्हणून आपण विद्यार्थी म्हणून जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी काय केले पाहिजे, किंवा या विषयाचा अभ्यास करताना कोणत्या मुद्द्यांवर अधिक भर द्यावा. कारण आपल्याला प्रत्येक विद्यार्थी पास झालाच पाहिजे. आपलं मिशन आहे कमीत कमी 35 गुण, आणि जास्तीत जास्त जेवढे गुण मिळवता येतील तेवढे गुण आपल्याला मिळवायचे आहेत. मग आता बघा, तुम्हाला जेव्हा विज्ञान भाग 2 ची कृतीपत्रिका हातात येईल तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, तर पहिल्या 5 मिनिटात कृतीपत्रिका पूर्ण वाचून पर्यायांचा विचार करा. म्हणजे तुम्हाला कोणता प्रश्न सोपा वाटतोय ते पर्याय निवडा, प्राधान्यक्रम निवडा. सुरुवातीची 20 मिनिटं प्रश्न क्रमांक 1 व 1 सोडवायला घ्या. 1 गुणांचे यात एकूण 10 प्रश्न विचारलेले असतात, म्हणजेच आपल्याला प्रत्येक प्रश्नाला 2 मिनिटं वेळ मिळेल इथे. त्यानंतर प्रश्न 2 व 2 सोडवण्यासाठी 25 मिनिटं एवढा कालावधी घ्या. यात 2 गुणांचे एकूण 5 प्रश्न सोडवायचे असतात तुम्हाला, म्हणजेच प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 5 मिनिटं मिळतील इथे. त्यानंतर 40 मिनिटं प्रश्न क्रमांक 3 सोडवण्यासाठी घ्या. प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 गुणांचे एकूण 5 प्रश्न सोडवायचे असतात आपल्याला, म्हणजेच इथे आपल्याला प्रत्येक प्रश्नाला 8 मिनिटे एवढा कालावधी मिळेल. आता नंतरची 15 मिनिटं जी आहेत त्यात तुम्ही प्रश्न क्रमांक 4 सोडवा. यामध्ये 5 गुणांचा एकच प्रश्न विचारणार आहेत आणि आपल्याला 15 मिनिटं मिळणार आहेत हा प्रश्न सोडवल्यानंतर. एवढं झाल्यानंतरही आपल्याकडे 15 मिनिटं उरणार आहेत. मग या शेवटच्या 15 मिनिटात लिहून झालेली कृतीपत्रिका तपासा. काही बदल करायचे असतील, दुरुस्ती करायची असेल, उत्तरामध्ये लिहायचं राहिलेलं असेल ते सगळा भाग पूर्ण करा. एखादं आपल्याला काही ठिकाणी नामनिर्देशन करण्यात किंवा मजकूर लिहिण्यात काही राहिलेला असेल तर तो सगळा लिहून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्या 2 तासाचं नियोजन करायचं आहे प्रश्नपत्रिका सोडवताना. आता विज्ञान भाग 2 मध्ये कोणकोणता भाग वगळण्यात आलेला आहे, तर प्रत्येक पाठातून पुढील भाग वगळलेला आहे. इतिहासात डोकवताना सांगा पाहू, जोड माहिती तंत्रज्ञानाची, परिचय शास्त्रज्ञाचा, इंटरनेट माझा मित्र, जरा डोके चालवा, थोडे आठवा, निरीक्षण करा, माहित आहे का तुम्हाला, करून पहा, विचार करावं सांगा, नेहमी लक्षात ठेवा. आता हे करताना तुम्हाला अभ्यास साधने काय काय वापरायची आहेत, तर sscopa.in यावर तुम्हाला व्हिडिओज छान छान अवेलेबल आहेत. बालभारती ॲप आहे, आपलं दीक्षा ॲप आहे, शैक्षणिक दिनदर्शिका आहे. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करू शकता. स्वाध्याय दिला जातो, रोजची चाचणी सोडवायला दिली जाते. या माध्यमातून तुम्ही अभ्यास करू शकता. आता आपण प्रकरण क्रमांक 6 ते 10 पाहणार आहोत. प्रकरण क्रमांक 6 आहे आपलं प्राण्यांचे वर्गीकरण. याला 4 गुण आहेत आणि विकल्पासह 6 गुण आहेत. 7व्या प्रकरणाला सुद्धा 4 गुणांसाठी विचारण्यात येणार आहेत प्रश्न आणि विकल्पासह यातही 6 गुण आहेत. 8वं प्रकरण पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान, 4 गुण आहेत याच्यासाठी आणि विकल्पासह 6 गुणांचे प्रश्न या प्रकरणावर आधारित येणार आहेत आपल्याला. 9वं प्रकरण सामाजिक आरोग्य, यामध्येही आपल्याला विकल्पासह 6 गुण तर एकूण गुण 4 गुणांसाठी हे प्रकरण आहे. आणि शेवटचं प्रकरण 10 आपत्ती व्यवस्थापन, 3 गुणांसाठी आहे. हे विकल्पासह 5 गुणांचे प्रश्न या प्रकरणावर आधारित परीक्षेत असणार आहेत. आता पाठनिहाय महत्त्वाचे मुद्दे पाहूयात. प्रकरण 6 प्राण्यांचे वर्गीकरण. यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय, तर असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे 10 संघ, त्यांची नावं, त्यांची वैशिष्ट्ये, आकृत्या काढा, आकृत्याला नावं द्या, कोणत्या संघातील प्राणी आहेत, वैशिष्ट्ये कोणती, इत्यादी भाग.
समप्रश्नरज्जू प्राण्यांचे 3 उपसंघ, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्या आकृत्या. आणि पृष्ठवंशीय प्राण्यांचे 6 वर्ग, त्या 6 वर्गांची वैशिष्ट्ये आणि आकृत्या, त्यांचं वर्गीकरण. प्रकरण 7, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. यामध्ये प्रोबायोटिक्स उत्पादने म्हणजे काय, ती लोकप्रिय होण्याची कारणे काय आहेत, सूक्ष्मजैविक वैकरे आणि इतर पदार्थ, त्यांचा रोजच्या जीवनात आपण कुठे कुठे वापर करतो, सूक्ष्मजीव व इंधने, स्वच्छ तंत्रज्ञान म्हणजे काय, सूक्ष्मजैविक स्वरूप म्हणजे काय, या बाबींवर विशेष लक्ष द्यायचं आहे अभ्यास करताना. 8व्या प्रकरणात मूलपेशीची व्याख्या, मूलपेशींचे प्रकार, मूलपेशींचे उपयोग, जैवतंत्रज्ञान क्षेत्र कोणकोणती आहेत, त्यांचा मानवी जीवनाला कोणता फायदा होतो, मानवी आरोग्यावर जी 5 ते 6 क्षेत्र प्रभाव टाकतात जैवतंत्रज्ञानाची, ती क्षेत्रांची नावे लक्षात ठेवायची आहेत. DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो, सेंद्रिय शेती म्हणजे काय, टिपा लिहावर हा प्रश्न येऊ शकतो. तर हा भाग इथे लक्षात ठेवायचा आहे 8व्या प्रकरणात. 9व्या प्रकरणामध्ये आपल्याला सामाजिक आरोग्य म्हणजे काय, सामाजिक आरोग्याची संकल्पना, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक, त्यानंतर सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक आणि सामाजिक आरोग्य चांगले राखण्यासाठी कार्य करणाऱ्या शासकीय व अशासकीय संघटना यांचे कार्य, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ताणतणाव व्यवस्थापन हा जो मुद्दा आहे तो आपल्याला परिचयाचा आहे, तो आपण स्वतः पुस्तकातून वाचून सुद्धा अभ्यास करू शकतो. 10व्या प्रकरणात आपत्ती व्यवस्थापन, आपत्तींचे स्वरूप व व्याप्ती, आपत्तीचे प्रकार, आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख अंग, प्रथमोपचार म्हणजे काय, आपत्कालीन कृती चिन्ह लक्षात ठेवायची आहेत सगळे, आणि मॉक ड्रिल किंवा अभिरूप सराव यावर प्रश्न येऊ शकतो. आता इथे तुम्हाला प्रात्यक्षिक जे आहेत ते प्रात्यक्षिकासाठी घरी पाहण्यास हे व्हिडिओच्या लिंक दिलेले आहेत. अमिबातील द्विविभाजन, जास्वंदीचे फुलं, जास्वंदीचं फुल तुम्हाला आजूबाजूला भरपूर फुलं तुम्हाला मिळतात. एक फुल तोडून तुम्ही स्वतः त्याचे फुलाचे 4ही भागांचं निरीक्षण करून त्याची काय म्हणतो आपण हा प्रयोग तुम्ही घरी सुद्धा पूर्ण करू शकता. मानवी पुनरुत्पादन संस्थाचा अभ्यास करण्यासाठी ही यूट्यूबची लिंक आहे. परिसंस्थाचा तुलनात्मक अभ्यास करणे, सध्या तुम्ही स्वतःच्या आजूबाजूच्या परिसंस्थेतील घटक पहा आणि त्याचा तुलनात्मक अभ्यास करा. गांडूळ, झुरळ हे प्राणी आपल्या नेहमीच्या निरीक्षणातील आहेत, त्यांची वैशिष्ट्ये आपण घरी सुद्धा अभ्यासू शकतो. मासा, कबूतर यांचे निरीक्षण, आकृत्या हा सुद्धा प्रयोग आपण घरी करू शकतो. सध्या ॲसिटिक ॲसिडचा गुणधर्माचा अभ्यास, आई कोणकोणत्या पदार्थात व्हिनेगार वापरते, व्हिनेगार आपल्या स्वयंपाकघरात असतंच सहसा, तर ह्या प्रयोग सुद्धा तुम्ही घरी काही गुणधर्मांचा अभ्यास करू शकता. औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त सूक्ष्मजीवांचा अभ्यास आणि हे ॲझोडोबॅक्टर नॉस्ट्रॅक यांची वैशिष्ट्ये हे प्रयोगशाळेत तुम्हाला वेळ मिळेल तसं तुमचे शिक्षक दाखवतील. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विषयक सर्वेक्षण हा तुम्ही घरी करू शकता प्रयोग. आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकलं जातं, याच्यासाठी आपल्याकडे यूट्यूबची लिंक पण आहे आणि घरीही तुम्ही करू शकता हा प्रयोग. आता काय करा तुम्ही की प्राण्यांचं वर्गीकरण, प्रत्येक पाठाला वाचनासाठी सुरुवातीला 2 दिवस घ्या. हे 2 दिवसात काय करायचंय, पाठाचे वाचन करा, त्या पाठावर आधारित धड्याखाली जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचा सराव करा. वर्गीकरणाचा ओघ तक्ता लक्षात ठेवा प्राणीच्या वर्गीकरणात. 7व्या पाठामध्ये सेम पाठाचे वाचन करा, धड्याखालील प्रश्न सोडवा, आकृत्यावर आधारित प्रश्नांचा सराव करा. 9व्या धडा सुद्धा 2 दिवस सुरुवातीला फक्त वाचनासाठी घ्या, त्यामध्ये प्रश्नांचे स्वरूप समजून घ्या, कुठल्या प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि आकृत्यांवर आधारित प्रश्नांचा सराव करा. सामाजिक आरोग्यासाठी सुद्धा 2 दिवस, इथे पण तुम्हाला आकृत्यांवर आधारित प्रश्नांचा सराव करायचा आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी 2 दिवस घ्या वाचायला, विविध प्रकारचे प्रश्न सोडवा. चिन्ह जी आहेत या पाठामध्ये ते सगळी चिन्ह तुम्ही लक्षात ठेवायची आहेत, त्यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर 3 दिवस तुम्ही 3 कृतीपत्रिका सोडवा. कृतीपत्रिका 1, 2, 3 ही कृतीपत्रिका तुम्ही पुस्तकात पाहून सोडवा सुरुवातीला, आणि नंतर कृतीपत्रिका क्रमांक 4 व 5
एक एक दिवस म्हणजे 2 दिवस घ्या एकूण. ह्या 2 ज्या शेवटच्या कृतीपत्रिका आहेत या पुस्तकात न पाहता म्हणजे आठवून आणि 2 तासात दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आपण एकूण 10 धडे आहेत. 10 दोन्ही 20 दिवस आपल्याला पाठाच्या वाचनासाठी लागतील आणि 5 कृतीपत्रिका सोडवायला 5 दिवस, असे एकूण 25 दिवसांचेही आपल्याला कालावधी दिलेला आहे. आता शिक्षकांना तुमच्या अडचणी विचारा. पाठ वाचताना तुम्हाला काय अडचणी येतात त्या लिहून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या शिक्षकांना अडचणी विचारा किंवा वर्गातील इतर मित्रमैत्रिणींना, घराजवळ राहणाऱ्यांना, तुमच्या घरातल्या मोठे बहीण भाऊ शिकलेले असतील तर त्यांना तुमच्या समस्या सांगा. पाठाखालील प्रश्नांचा सराव करा. उत्तराला नेहमी अधोरेखित करा. व्यवसाय पुस्तिका वर्कशीटचा वापर करा आणि पाठनिहाय चाचण्या सोडवा. QR कोडने पण चाचण्या उपलब्ध आहेत आणि Google फॉर्मवर पण बहुपर्यायी प्रश्नांच्या सगळ्या प्रकरणांवर चाचण्या तुम्हाला आहेत. तर या सगळ्या चाचण्या सोडवायचा प्रयत्न करा. अपेक्षित उत्तर कसं लिहायचं, जास्तीत जास्त गुण कसे देतात बोर्डाच्या परीक्षेत, यासाठी शिक्षक जरी प्रत्यक्ष भेटले नाही तुम्हाला तरी फोनवर त्यांचे मार्गदर्शन घ्या. पहिली कृतीपत्रिका शिक्षकांकडून तपासून घ्या. त्यानंतर जर तुम्हाला शाळेत बोलवत असतील तर एकमेकांच्या कृतीपत्रिका चेक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा व ते पाळा. प्रत्येक विषयासाठी कमीत कमी अर्धा तास द्या. दररोज फार फार तर तुम्ही 2च विषय निवडा म्हणजे तुम्हाला जास्त जम्बलिंग होणार नाही. 2 विषय निवडले की मग खूप विषयांचं वाचलं की मग काय वाचलं ते लक्षात राहत नाही. यासाठी प्रत्येक दिवशी 2च विषयाचा तुम्ही अभ्यास करा म्हणजे काय वाचलेला आहे तो तुम्हाला भाग लक्षात राहील. आता आपण प्रत्येक प्रकरणानिहाय पाहूयात. प्रकरण 6 मध्ये हा ओघ तक्ता आहे की असमपृष्ठरज्जू प्राणी या 10 संघात विभागले गेलेले आहेत. समपृष्ठरज्जू प्राणी या 3 उपसंघात विभागलेले आहेत. प्राणीसृष्टीचं वर्गीकरण 2 गटात, असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. समपृष्ठरज्जूंचे 10 संघ, असमपृष्ठरज्जूचे 10 गटात वर्गीकरण, समपृष्ठरज्जू 3 गटात. 3 पैकी तिसरा जो आहे पृष्ठवंशीय तो परत 6 गटात वर्गीकरण केले गेलेला आहे. ही सगळी नावं आणि त्यांची लक्षणं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आता प्रश्न क्रमांक 1A मध्ये आपल्याला गाळलेल्या जागा असतात. आता 6व्या प्रकरणावर कोणकोणती प्रश्न येऊ शकतात बघा. अशा प्रकारची आकृती देतात तुम्हाला, या आकृतीला योग्य नावे द्या किंवा या प्राण्यांची वैशिष्ट्ये लिहा किंवा या प्राण्याचा संघ ओळखा. अशा प्रकारे प्रश्नाचं स्वरूप असतं. आकृत्या देतात, बॉक्स देतात, नावे द्या किंवा वैशिष्ट्ये सांगा, लक्षणे सांगा किंवा या प्राण्यांचा संघ ओळखा. अशा प्रकारची प्रश्न परीक्षेला विचारतात. किंवा पुढील प्राण्यांच्या चित्रांचे निरीक्षण करा, वर्गीकरण आणि लक्षणे लिहा असा प्रश्न विचारतात. किंवा पुढील चित्रातील प्राण्यांचा संघ लिहा असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर ही सगळी जी आकृत्या आहेत त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. कोणत्या संघातील आहेत, त्यांचं लक्षणे काय आहे, वर्गीकरण कसं करायचं त्यांचं. आता बघा, आकृती काढून नावे द्या व वर्गीकरण लिहा. जर फक्त एक प्राणी आला तर 2 गुणांसाठी विचारतात आणि 2 एकत्र विचारली तर तो 4 गुणांसाठी किंवा 5 गुणांसाठी पण विचारले जाऊ शकतात. मग कोणकोणत्या प्राण्यांवर आधारित प्रश्न येऊ शकतात तर लिव्हरफ्यू, गांडूळ, फुलपाखरू, तारामासा, पाल या प्राण्यांविषयी माहिती विचारले जाऊ शकते. आता वर्गीकरण कसं करायचंय बघा. आपण आता इथे पाल घेऊयात. वर्गीकरण करताना सगळ्यात आधी लिहायची सृष्टी. सृष्टी म्हणजे कोणती सृष्टी आहे, वनस्पती का प्राणी, तर ही आहे प्राणी सृष्टी. प्राणी सृष्टीमध्ये कोणत्या विभागात आहे हा, समपृष्ठरज्जू. म्हणून संघ समपृष्ठरज्जू. समपृष्ठरज्जू प्राण्यातील सर्व प्राणी एकाच संघात समपृष्ठरज्जू मध्ये विभाजित केलेले आहेत. मग यामधील उपसंघ कोणता तर पृष्ठवंशीय किंवा वर्टिब्रेटा. मग वर्ग सरीसृप, सरपटणारा प्राणी आणि उदाहरण पाल. अशा प्रकारे एवढी माहिती तुम्हाला लिहायची असते.
2 गुणांसाठी. आकृती काढायला विचारली तर 2 गुणांसाठी. आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये 5 गुणांसाठी एकदाच 5 प्रश्न येऊ शकतात किंवा 1 गुणांसाठी 1 प्रश्न येऊ शकतो. पुढील प्राण्यांची लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. जेलीफिश, नाकतोडा, रोहू मासा, टोड. किंवा दिलेल्या प्राण्याचा वर्ग ओळखून प्रत्येकाचे एक लक्षण लिहा. कांगारू, पेंग्विन, मगर, बेडूक, समुद्रघोडा. अशा प्रकारे प्रश्न असतात परीक्षेत. लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. दिलेल्या प्राण्याचा वर्ग ओळखून प्रत्येकाचे एक लक्षण लिहा. आता फक्त 6 ते 10 या धड्यांमध्ये फक्त 6व्या धड्यात फरक स्पष्ट करा हा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे यात जे फरक स्पष्ट करा आहेत ते तुम्ही लक्षातच पाठच करायचे आहेत, कारण फरक स्पष्ट करा हा प्रश्न आला तर याच धड्यातून येणार आहे. बघा, फुलपाखरू आणि वटवाघूळ हा नेहमी विचारला जाणारा फरक प्रश्न आहे. चपटे कृमी आणि गोलकृमी, उभयचर आणि सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्राणी किंवा समपृष्ठरज्जू प्राणी आणि असमपृष्ठरज्जू प्राणी असंही विचारलं जाऊ शकतो. आता फरक स्पष्ट करताना कशा प्रकारे लिहायचं आहे बघा. पहिल्यांदा 2 तक्ते करून घ्यायचे. इकडे एकाचं नाव, इकडे एकाचं नाव. याच्या एक नंबरला बरोबर 1 नंबर याचा आला पाहिजे आणि याच्याशी संबंधितच माहिती इकडे लिहायची आहे. त्यानंतर एकूण 4 मुद्दे लिहायचे आहेत फरक स्पष्ट करामध्ये. प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण असतो. अशा प्रकारे अर्धा अधिक अर्धा अधिक अर्धा अधिक अर्धा एकूण 2 गुण आपल्याला मिळतात फरक स्पष्ट करायला. आता बघा, फुलपाखरू हे उपसृष्टी असमपृष्ठरज्जू. मग वटवाघुळाची उपसृष्टी कोणती ते इकडे लिहायचं. हा समपृष्ठरज्जू. याचा वर्ग कोणता? कीटक. मग हा कोणता आहे? सस्तन. याच्या 3 जोड्यात पायांच्या, याला पायांची 1 जोडी आहे. हा दिवसा दिसतो, हा रात्री म्हणून निशाचर. अशा प्रकारे फरक म्हणजे काय वेगळेपणा आहे त्यांच्यात तुलना करायची असते आपल्याला फरकामध्ये. तर 4 मुद्दे लिहायचे आहेत. प्रत्येक मुद्द्याला अर्धा गुण दिला जातो. आता प्रश्न आपण एक पाहिला की लक्षणे वर्गीकरणाच्या आधारे लिहा. मग उत्तर कसं लिहायचं आहे. उदाहरण घेऊयात आपण जेलीफिश. मग सगळ्यात आधी त्याचं वर्गीकरण. वर्गीकरण सृष्टी प्राणी, विभाग असमपृष्ठरज्जू, संघ सिलेंडेटरा किंवा निडारिया. मग लक्षणे. जेलीफिश समुद्रात राहणारा, निडारिया संघातील प्राणी, तरंगू शकतो, शरीर छत्रीच्या आकाराचे, याला छत्रिक म्हणतात. पारदर्शक फुग्याप्रमाणे दिसणारा हा जीव जेलीप्रमाणे भासतो म्हणून याला जेलीफिश म्हटले जाते. शरीर अरीय सममित द्विस्तरीय असते. मुखाभोवती दंशपेशीयुक्त शुंडके असतात. शुंडकाचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी होतो. दंशपेशी भक्ष्याच्या शरीरात विषाचे अंतक्षेपण करतात आणि म्हणून कार्नेलियावर पण याच्यावर प्रश्न येतो. म्हणून जेलीफिशच्या संपर्कात आल्यास शरीराचा दाह होऊ शकतो. अशा प्रकारे ह्या प्रश्नांची उत्तरं, आदर्श उत्तरे अशा प्रकारे लिहायची आहेत. आता 2 तक्ते आहेत 6व्या प्रकरणात. आपल्याला ही तक्ते पूर्ण करा. 2 गुणांसाठी विचारले जाऊ शकतात. इथे बघा, 4 गाळलेल्या जागा भरायच्यात, 2 गुणांसाठी येऊ शकतात. इथे जास्त गाळलेल्या जागा आहेत, हा 3 गुणांसाठी येऊ शकतो प्रश्न. त्यानंतर सांगा पाहू मी कोण. हा गेल्या 2020च्या परीक्षेमध्ये 4थ्या प्रश्नामध्ये 5 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे गेला होता फक्त 1 प्रश्न विचारला तर 1 गुणांसाठी विचारू जाऊ शकतो. हा एवढा एकच प्रश्न आहे अशा प्रकारचा, सांगा पाहू मी कोण. त्यामुळे हा पाठच करून ठेवायचा आहे. 5 प्रश्न आहेत. 5ही प्रश्न तुम्ही उत्तर तयार ठेवा. द्विस्तरीय प्राणी देहगुहा नाही, मी कोणत्या संघातील आहे. सिलेंडेटरा किंवा निडारिया. मी मासा नसताना मला मासा संबोधतात, कोण. तारा मासा. लहान आतड्यामध्ये राहतो, आभासी देहगुहा, कोण. जंत. आणि कोणत्या संघात. गोलकृमी. शरीरात उती नसलेला प्राणी संघ रंध्रीय. चूसक आहेत, रक्त पिणारी बाह्य परजीवी, कोण. जळू. आणि संघ वलयी. अशा प्रकारे तुम्ही प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवायची आहेत. आता 7व्या प्रकरणात बघा, ह्या 2 आकृत्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. जैव इंधनाची निर्मिती कशी होते किंवा आकृतीचे स्पष्टीकरण द्या किंवा फक्त आकृती काढा. दोन्ही आकृती काढा
आणि या आकृतीत दाखवलेली प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट करा. अशा प्रकारे प्रश्न विचारतात. बघा, आकृत्यांचे स्पष्टीकरण, नामनिर्देशन किंवा कार्य लिहा, प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट करा, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ ही दुसरी आकृती जी आहे तिच्यावर प्रश्न कसा विचारला होता. घनकचरा व्यवस्थापन पद्धतीचे नाव लिहा, प्रक्रिया थोडक्यात स्पष्ट करा. एका प्रश्नपत्रिकेत हाच प्रश्न अशा प्रकारे विचारला होता. या आकृतीत कोणता कचरा वापरला जातो, कोणते उपयुक्त पदार्थ मिळवता येतात. ही एक आकृती पहा. या आकृतीवर प्रश्न येतात. या चित्रात कोणत्या व्यवस्थापनाची कमतरता दिसून येते. सूक्ष्मजीवांच्या साहाय्याने याचे व्यवस्थापन कसे करता येईल. त्यानंतर या पाठावर एक जोड्या लावासाठी 2 गुणांचा प्रश्न येऊ शकतो. एकच जोडी लावा आहे, ही तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आता तक्ते पूर्ण करा. 7व्या प्रकरणातील अतिशय आपल्या आवडीचा, तुम्हाला सगळ्यांना लक्षात राहणारा भाग आहे. हे सगळे तक्ते तुम्ही तोंडपाठ करायचे आहेत. सर्व तक्ते पूर्ण प्रकरणाचे एके ठिकाणी तक्ते असं करून तुम्ही लिहूनच ठेवा आणि ते तक्ते पाठ करा. हे तक्ते आपल्याला परीक्षेत गुण प्राप्त करून देतात. 8वं प्रकरण पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान यातील महत्त्वाचे मुद्दे. औषधी वनस्पतींचे महत्त्व लिहा. जैवतंत्रज्ञान जसे उपयुक्त आहे तसे काही प्रमाणात हानिकारकही आहे, याविषयी तुमचे मत मांडा. कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल. फळ प्रक्रिया उद्योगाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करा. जैवतंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेल्या कोणत्या वस्तू तुम्ही तुमच्या जीवनात वापरतात. अशा प्रकारचे प्रश्न या पाठावर विचारले जाऊ शकतात. तर हे वनस्पती जे आहे, औषधी वनस्पतींचे हा तक्ता आहे. औषधी वनस्पतीचा अडुळसा, वेकंड, बाळहिरडे किंवा बेहळा, हळकुंड, काकडशेंग, मृडशेंग, जायफळ, खारीक, बदाम हे सगळे औषधी वनस्पती आहेत. यातील घटकांची नावे आहेत आणि याचे उपयोग आहेत. मग जोड्या लावासाठी सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. इकडचे कोणतेही 4, इकडचे कोणतेही 4 जोड्या लावा किंवा घटकाचे नावही विचारले जाऊ शकतात. तर हा तक्ता तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आता 8व्या प्रकरणावर ओघ तक्ते. जैवतंत्रज्ञानाचा फायदा हा एक ओघ तक्ता आहे आणि मूल पेशींचे उपयोग हा एक तक्ता आहे. आणि जोड्या लावासाठी ही एकच जोडी आहे. त्यामुळे जोड्या लावा जो आहे, छोटे प्रश्न जे आपल्याला लक्षात ठेवायला जास्त डोकं चालवावं लागत नाही किंवा जास्त आपल्याला अभ्यास करावा लागत नाही, हे अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत, तक्ते, जोड्या लावा, गाळलेल्या जागा, हे जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही, ज्याद्वारे तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील. समजा 3 आणि 4 गुणांचे प्रश्न तुम्हाला पाठ होत नाहीत, पाठ झाले तर लिहिताना अडचणी येतात, लिहिता मुद्दे मांडता येत नाहीत, तर अशा वेळी हे छोटी उत्तर असणारे प्रश्न तुम्हाला जास्त गुण देण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. आता या आकृतीवर प्रश्न विचारतात. या इथे कशी नावं दिलेली आहेत, ही नावं देत नाहीत, इथे चौकट देतात आणि सांगतात या आकृतीला नावे द्या. दान करण्यायोग्य कोणते अवयव आहेत, त्यांची क्रमांकानुसार नावे द्या. त्यानंतर जनुकीय पारेषित बटाटे ही एक आकृती या पाठातील महत्त्वाची आहे. आकृती देतात, प्रश्न अशा प्रकारे येऊ शकतो. खालील आकृती कशाशी संबंधित आहे. प्रत्येक पायरीचे थोडक्यात वर्णन करा. मग ही तुम्हाला किंवा फक्त प्रश्न येऊ शकतो, जनुकीय पारेषित बटाटे प्रत्येक पायरीचे थोडक्यात वर्णन करा, एवढाही प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. हाही प्रश्न पाठ करा. बघा, खालील आकृती कोणत्या उपचार पद्धतीची सूचक आहे. अवयव रोपणासाठी या पद्धतीचा कोणता फायदा होऊ शकतो किंवा आकृती ओळखून नामनिर्देशन करा. असाही 3 गुणांसाठी प्रश्न क्रमांक 3 मध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. 9वं प्रकरण सामाजिक आरोग्य. सामाजिक आरोग्यामध्ये आपल्याला सामाजिक आरोग्य म्हणजे काय व्याख्या लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर सामाजिक आरोग्य अशी 2 महत्त्वाचे घटक म्हणजे आपल्याला रोजच्या जीवनात येणाऱ्या समस्या आणि समस्येवरील उपाय. मग समस्यामध्ये पहिली समस्या आहे आपल्याला मानसिक ताणतणाव.
मानसिक तणाव कोणाकोणामुळे येऊ शकतो? मित्रमंडळींमुळे, पालकांचे दुर्लक्ष होत आहे आपल्याकडे असे आपल्याला जाणवल्यास, मुलगी असेल, बहीण भावात भेदभाव केला जात असेल घरात, किंवा मोठ्या स्त्रिया सुद्धा स्त्री पुरुष असमानतेमुळे त्यांच्यात ताणतणाव निर्माण होतो. सध्याचं युग स्पर्धेचं युग आहे. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण कसा चांगला आहे हे दाखवतो आणि याच्यातून आपल्याला ताण येतो चढाओढीमुळे. ह्या कुठल्याही गोष्टीचा तणाव घ्यायचा नाही. तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. व्यसनांमुळे ताण येतो. व्यसन कोणकोणती? तंबाखू, सिगारेट, गुटखा, दारू, अंमली पदार्थ. कोवळ्या वयात मित्रांच्या संगतीमुळे आपण अशा संगतीत लागू शकतो आणि आपल्या आरोग्याची हेळसांड करू शकतो. तर ह्या बाबी टाळायच्या आहेत. आजार ही आपली समस्या आहे. मग आजारमध्ये काय होतं की आपल्याला कधी कधी अज्ञान असतं, म्हणजे आपल्याला माहित नाही की रोग, त्या रोगाचे परिणाम. मग हे अज्ञान आपण दूर करायला पाहिजे. लैंगिक रोगांबद्दल लोक बोलत नाहीत उघड आपल्यात अजूनही ते त्याला एवढी मान्यता नाहीये. मग अशा आजाराने ग्रस्त व्यक्ती स्वतः ताणतणावाखाली जाते. क्षयरोग, कुष्ठरोग हे दुर्धर आजार जे आहेत ज्यांना ठीक होण्यासाठी बराच कालावधी लागतो, ही सुद्धा आपली समस्या आहे. मग आपण ह्या समस्या सोडवण्यासाठी प्रसार माध्यमांचा उपयोग करून घेऊ शकतो. पण प्रसार माध्यमातून कधी कधी समस्या पण निर्माण होतात. उदाहरणार्थ इंटरनेट, काही मोबाईलवर येतं ते बघितलं की आपल्याला मनात संघर्ष सुरू होतो. ॲक्सिडेंट झालाय, मग आपली आपल्याला मध्ये नकारात्मक भावना वाढीस लागते. अरे जग असंच आहे का? दुर्घटनाच घडतात का? धोकेच आहेत का? तर असं काही नाही. उलट वर्तमानपत्राची उपयोग आपण जनजागृतीसाठी करायला पाहिजे. संगणक, इंटरनेट आणि सायबर गुन्हे, बँकेतून पैसे लुटले वगैरे अशा आपण घटना ऐकल्या की आपलं मन चलबिचल होतं आणि समस्या निर्माण होतात. मग या समस्यांवर उपाय काय आहेत? तर ताणतणावाचं व्यवस्थापन करायचंय. कशा प्रकारे व्यवस्थापन करू शकतो आपण? आपल्या आवडीचे छंद जोपासा. कोणाला गाणे ऐकायला आवडत असतील गाणे ऐका, कोणाला व्यायाम करायला आवडत असेल व्यायाम करा, क्रिकेट आवडत असेल क्रिकेट खेळा, अजून कोणते खेळ आवडत असतील तर ते खेळ खेळा, डान्स क्लास आवडतोय तर डान्स क्लास जॉईन करा, वाचन करा, लिखाण करा आणि मन गुंतवा. योग्य आहार. आपल्या आयुष्यात आहाराला खूप महत्त्व आहे. अगदी चांगले चांगले पदार्थ खायला नाही मिळाले तरी चपाती, भाजी, वरण, भात एवढा सकस आहार आपण घेतला पाहिजे. खूपच जास्त ताण आलाय आपल्याला तर समुपदेशकांची मदत घ्या, त्यांच्याकडून थोडे मार्गदर्शन घ्या. पालकांशी संवाद साधा, मित्रमैत्रिणींशी संवाद साधा, तुमच्या समस्या सांगा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. तंबाखू विरोधी चळवळीत सहभागी व्हा, समाजकार्यात मदत करा. व्यसनमुक्तीचे कार्यक्रम जे होतात ते अटेंड करा. त्यानंतर नियमित व्यायाम, योगा करा, ध्यानधारणा करा, ज्यामुळे तुमचं लक्ष विचलित होणार नाही. एखादा प्राणी पाळायचा असेल तर ते पाळू शकता, त्यामुळे तुमचं मन रमेल. आणि निसर्ग भ्रमण करा. निसर्ग खूप सुंदर आहे, खूप छान फळे, फुले, झाडे आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांचं निरीक्षण करा. ग्रह, तारे, आकाश, परिसरात घडणाऱ्या घटना यांच्याविषयी कुतूहल निर्माण करा मनामध्ये आणि माहिती मिळवा आणि अशा प्रकारे आपल्या ताणावर नियंत्रण ठेवा. मग सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटकावर हा एक तक्ता आहे. हा तक्ता पूर्ण करा. हा प्रश्न येऊ शकतो आणि फक्त याच पाठामध्ये दैनंदिन समस्यावर आधारित प्रश्न येऊ शकतो. प्रश्न काय असेल? खालील परिस्थितीत तुम्ही काय कराल आणि का? हा प्रश्न गेल्या वर्षी विचारला होता. तुमचा बराच वेळ मोकळा वेळ इंटरनेट, मोबाईल गेम्स, फोन यासाठी खर्च होत आहे. काय कराल? शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते. काय कराल? तुमची बहीण अबोल झाली आहे, सतत एकटी असते. तुमच्या मित्राला सेल्फी काढायचा छंद लागला आहे. 12वीत असणाऱ्या तुमच्या भावाला अभ्यासाचा ताण आला आहे. तर ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या सारासर विवेकबुद्धीचा विचार देऊन लिहू शकतात. ही सगळी आपल्या परिचयाची विधाने आहेत. याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, तुमच्या मनात कल्पना पण दृढ आहेत. फक्त लिहिताना कसं लिहायचंय ते मांडणी तुम्हाला व्यवस्थित करता आली पाहिजे.
दैनंदिन समस्यावर आधारित प्रकरण 10 मध्येही एक प्रश्न येऊ शकतो. तुम्ही राहत असलेल्या इमारतीच्या खालच्या मजल्यावर आग लागली आहे. बचावासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना कराल? आता या पाठावर आधारित अजून काय प्रश्न येऊ शकतो? हे 2 चित्र आहेत. या 2 चित्रात काय फरक आहे? अशी परिस्थिती का निर्माण झाली? तुमचे मत मांडा असं आहे. तर हे आहे 1987चं चित्र, हे आहे 2007चं चित्र. तेव्हा मुलं खेळायला बाहेर जायची तर त्यांना जेवायला, अभ्यासाला चल रे घरात म्हणून ओढून आणावं लागायचं. आत्ता मुलाच्या हातात फोन आला आहे, संगणक आला आहे, त्यामुळे मुलगा फोन सोडून, घर सोडून कुठे बाहेर जातच नाही, खेळ खेळत नाही. आणि म्हणून इथे त्याच्या आईला त्याला सांगावं लागते, जा रे बाबा थोडा वेळ खेळायला जा, घराबाहेर पड, बाहेरच्या वातावरणाशी मिळून घे, बाहेरचं वातावरण काय आहे जाणून घे. अशा प्रकारे ह्या 2 चित्रात फरक आहे. त्यानंतर इथे बघा, इथे काय आहे की कोणती मानसिक विकृती दिसत आहे. इथे काय झालेलं आहे की ॲक्सिडेंट झालेला आहे. तर ॲक्सिडेंट झाला तर इथे प्रथमोपचार करायचे, मदत करायची, ते सोडून इथे हे लोक काय करतायत, चित्रीकरण करतायत. ही मानसिक विकृती आहे. सगळ्यात आधी मदत पोहोचली पाहिजे, चित्रीकरण काय नंतरही करता येईल. चित्रीकरण महत्वाचं नाही, जीव वाचणं महत्वाचं आहे. इथे हा तरुण सेल्फी काढत आहे, मागणं वाहन येत आहे, त्याचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, कसलंही भान नाहीये त्याला. ही सुद्धा एक मानसिक विकृती आहे. सेल्फी काढण्याचा छंद असणे सुद्धा, ही विकृती गेली पाहिजे. पुढील आकृती ओळखा, त्यामुळे काय फायदा होतो? तर कशाशी संबंधित आहे ही आकृती? ताणतणाव व्यवस्थापन, हास्य मंडळ. ही कशाशी संबंधित आहे? समुपदेशन. तक्त्यांवर आधारित प्रश्नात काय काय येऊ शकतात बघा. आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापनामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय? तर सगळ्यात आधी आपत्तींचे प्रकार. भूभौतिक मध्ये भूशास्त्रीय आणि भूगर्भीय मध्ये भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, भूप्रपात, भूमिपात, प्रक्षोभ, प्रस्तरभंग, विदारण, धूप, क्षारीकरण, जलप्रलय. ह्या सगळ्या भूशास्त्रीय किंवा भूगर्भीय आपत्तींची उदाहरणे आहेत. तुम्हाला 1 गुणासाठी फक्त उदाहरणे लिहा असाही प्रश्न येऊ शकतो. किंवा ज्वालामुखी कोणत्या प्रकारची आपत्ती आहे असाही प्रश्न येऊ शकतो. हवामानशास्त्रीय, वातावरणीय किंवा खगोलशास्त्रीय भूपत्ती कोणकोणत्या आहेत? उष्ण आणि शीत लाटा, हिमवादळे, बर्फवृष्टी, चक्रीय वादळे, गारा, अवर्षण, दुष्काळ, महापूर, उल्कापात, सूर्यावरील डाग इत्यादी. त्यानंतर जैविक मध्ये 2 प्रकार, वनस्पतीजन्य, प्राणीजन्य. वनस्पतीजन्य मध्ये जंगल, वणवा, बुरशीजन्य रोग, तण फैलाव, जलपर्णी, गाजर गवत, तृणगवत. प्राणीजन्य मध्ये विषाणू, जीवाणूमुळे होणारे रोग, कावीळ, प्लेग, दंश, टोळधाड, हिंस्र पशूंचा हल्ला इत्यादी. मानव निर्मित कोणकोणते आहेत? मानव निर्मित मध्ये 2 प्रकार, अनाकलनीय म्हणजे अचानक घडणाऱ्या, हेतुपुरस्सर म्हणजे हेतुपूर्वक घडून आणलेल्या. उदाहरणार्थ युद्ध, आग लावली कोणीतरी, बॉम्बस्फोट केलाय, सक्तीचे स्थलांतर करायला लावलं, घरात मोडली आणि मग लावायला, दहशतवाद, बलात्कार, बालकामगार, हे हेतुपुरस्सर मानवनिर्मित आपत्ती आहेत. तर विषारी वायूची गळती, अणुचाचण्या, अनुचित क्रिया, अपघात ह्या अनाकलनीय कृती आहेत. आता प्रश्न कसा असतो? खाली काही आपत्तींची चित्र दिली आहेत. समजा तुमच्यावर अशा आपत्ती ओढवल्या तर आपत्ती पूर्व व्यवस्थापन व आपत्ती नंतरचे तुमचे व्यवस्थापन कसे असेल? इथे तुम्हाला तुमचे स्वमत मांडायचे आहे की गॅस सिलेंडर झालाय, गळती झाली आहे सिलेंडरची, मग काय कराल तुम्ही? मुलं एकमेकांशी भांडत आहेत, मग इथे काय कराल तुम्ही? तर अशा प्रकारे प्रश्न असतात. आता उदाहरणार्थ हा प्रश्न विचारलेला होता की ही चित्र कोणकोणत्या आपत्तीची आहेत आणि यावेळी तुम्ही कोणती प्राथमिक काळजी घ्याल? तर हे चित्र भूकंप आहे, हे चित्र आग लागल्यामुळे घर पेटल्याचं आहे आणि तुम्ही कोणकोणती काळजी घ्याल हा सुद्धा प्रश्न यात विचारतात. त्यानंतर 5 गुणांसाठी हा प्रश्न क्रमांक 4 मध्ये येऊ शकतो. अचूक आकृती आणि त्यामधील परस्पर संबंध. आपत्ती मग तिचे आर्थिक परिणाम, वैद्यकीय, राजकीय, प्रशासकीय, पर्यावरणीय, सामाजिक. इथे तुम्हाला
गाळलेल्या जागी तक्ता भरायचा असतो. हा 2 मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. आपत्तीपूर्व व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये सांगा किंवा आपत्ती पश्चात करण्यात येणाऱ्या व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये सांगा असा वेगवेगळा प्रश्न येऊ शकतो किंवा फरक स्पष्ट करा असाही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर अजून एक तक्ता आहे इथे, आपत्कालीन नियोजन चक्रातील प्रमुख अंगे. हा 2 गुणांसाठी तक्ता येऊ शकतो. आपत्तीपूर्ण व्यवस्थापनाची ही चिन्ह परीक्षेत नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. याच्यावर कमीत कमी 2 चिन्ह तर नक्कीच येतात. चिन्हांचे स्पष्टीकरण लिहा. या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास कोणत्या आपत्ती ओढवू शकतात. सर्व चिन्ह जे आहेत तुम्ही त्याचा तक्ता पाठ करायचा आहे. शास्त्रीय कारणे लिहामध्ये प्रकरण क्रमांक 6 ते 10 मधील कारणे काढलेली आहेत. महत्वाची ही कारणं आहेत. गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. सरीसृप प्राण्यांच्या शरीराचे तापमान स्थिर असतात. जळूचा आयुर्वेदामध्ये समावेश करतात. कासव जमिनीवर व पाण्यात राहते तरीही त्याचा उभयचर वर्गामध्ये समावेश करता येत नाही. जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास शरीराचा दाह होतो. वलई आणि संधिपाद यामधील साखळी दुवा पेरिपेटेस आहे. 7व्या प्रकरणात सूक्ष्मजैविक विकरे पर्यावरण स्नेही ठरतात. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे. प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी आहे. डिटर्जंटमध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले किण्व विकर असतात. 8व्या प्रकरणात अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात. मरणोत्तर देहदान आणि अवयवदान यासारख्या संकल्पना पुढे आल्या आहेत. 9व्या प्रकरणात मैदानी खेळांचे महत्त्व अतुलनीय आहे. मद्य सेवन कधीही वाईट असते. आजकाल शाळकरी मुलांना ताणतणावाचा सामना करावा लागतो आहे. स्त्री पुरुष असमानतेमुळे मुलींना ताणतणावाची समस्या भेडसावते. अशा प्रकारे कारणे लिहायचे प्रश्न असू शकतो. 10व्या प्रकरणामध्ये 3 कारणे आहेत. अभिरूप सराव महत्त्वाचा असतो. प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुजता निर्माण करते. प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. आता नियम लिहा, सिद्धांत लिहा, व्याख्या लिहा, तत्व लिहा किंवा कार्य लिहा. हा प्रश्न क्रमांक 2 मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. प्रत्येकी 2 गुणांमध्ये. तर आपण प्रकरण निहाय बघूयात. 6व्या प्रकरणामध्ये व्याख्यामध्ये उभयलिंगी म्हणजे काय ही व्याख्या येऊ शकते. कार्य लिहा या घटकांचे. दंडपेशी, अस्टिया व अस्कुला, दृढरोम, अंतरंग संहती प्रवार, नलिकापद. 7व्या प्रकरणात ह्या एवढ्या व्याख्या विचारल्या जाऊ शकतात. 8व्या प्रकरणामध्ये या एवढ्या व्याख्या विचारल्या जाऊ शकतात. 1 गुणांसाठी मूलपेशी म्हणजे काय, जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके कोणती, गोल्डन राईस म्हणजे काय, लस म्हणजे काय, क्लोनिंग म्हणजे काय, श्वेतक्रांती, हरितक्रांती, नीलक्रांती कशाशी संबंधित आहे, DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय, सामाजिक आरोग्याची व्याख्या विचारली जाऊ शकते. आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार कोणते, प्रथमोपचार म्हणजे काय ही व्याख्या विचारली जाऊ शकते. प्रश्न 2ब मध्ये टिपा लिहा हा प्रश्न असतो. त्यामध्ये ह्या 6 ते 10 प्रकरणातील टिपा लिहावर विचारल्या जाणाऱ्या संभाव्य प्रश्नांची यादी. पृष्ठवंशीय प्राणी, कंटकचर्मी प्राणी, योगर्ट्स उत्पादन, चीज निर्मिती, औषधी वनस्पती, क्लोनिंग, जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपाय, श्वेतक्रांती, नीलक्रांती, हरितक्रांती. श्वेतक्रांती दुधाशी संबंधित, हरितक्रांती अन्नधान्य उत्पादन, नीलक्रांती म्हणजे मत्स्यशेतीशी संबंधित आहे. मग त्यांचे जनक कोण असाही प्रश्न येऊ शकतो. सामाजिक आरोग्यामध्ये व्यसनाधीनता टिपा लिहा किंवा ताणतणाव व्यवस्थापन. 10व्या प्रकरणात आपत्ती व्यवस्थापनाचे प्राधिकरण, स्वरूप व व्याप्ती किंवा आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 किंवा आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये 2 गुणांसाठी अजून एक प्रश्न असू शकतो. खालील प्राण्यांची गुणधर्म लिहा, वैशिष्ट्ये लिहा, लक्षणे लिहा किंवा परिणाम लिहा किंवा उपयोग किंवा फायदे लिहा. मग बघा 6व्या प्रकरणात पुढील प्राणी संघाची किंवा उपसंघाची वैशिष्ट्ये लिहा. 7व्या प्रकरणात झेंथॉन्डिंगची वैशिष्ट्ये उपयोग, व्हिनेगारचे उपयोग, सूक्ष्मजैविक संरोपणाचे फायदे, फ्लोरासिटामाइडचे घातक परिणाम, पेट्रोल व डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे फायदे हे प्रश्न संभाव्य प्रश्न असू शकतात. 8व्या प्रकरणात मूलपेशीची व्याख्या,
स्तोत्र आणि प्रकार, मूलपेशींचे जतन कसे करतात, मूलपेशींचा उपयोग काय, जैव तंत्रज्ञानाचे उपयोग सांगा, जैव तंत्रज्ञानाचे कृषी व्यवसायाशी संबंधित काही फायदे सांगा किंवा काही परिणाम सांगा, उती संवर्धनातून विकसित झालेल्या वनस्पतींचे फायदे सांगा. सामाजिक आरोग्य, मद्याचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व. आपत्ती व्यवस्थापन, आपत्तीचा प्रकार ओळखून परिणाम स्पष्ट करा. महापूर, युद्ध, दुष्काळ, टोळधाड, वणवा. प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेणे का आवश्यक आहे. आणि 5 गुणांसाठी प्रश्न येतो, परिच्छेद दिलेला असं, परिच्छेदातच उत्तर असतात. तो परिच्छेद आपल्याला वाचता आला, निरीक्षण करता आलं, शब्दातील साधर्म्य शोधता आलं की आपण इझिली त्याची उत्तरं लिहू शकतो. उदाहरणार्थ इथे 10व्या आणि 8व्या प्रकरणातील एक एक तक्ता दिला आहे तुम्हाला. इथे बघा वरती तुम्हाला काय शब्द भरायचे तेही दिलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जर पाठ वाचलेला असेल तुम्ही तर कोणता शब्द तिथे येईल हे आपल्याला तुम्हाला लक्षात येईल. इथे सुद्धा पर्याय दिलेले आहेत आणि हे पर्याय इथे योग्य ठिकाणी घालायचे आहेत आपल्याला. त्यामुळे इथे तुमचं वाचन असणं अतिशय आवश्यक आहे. हा एक प्रश्न 5 गुणांसाठी एकत्र येऊ शकतो, 5 मार्कांना किंवा 1 गुणासाठी विचारले जाऊ शकतो. 26 जुलै 2025 मुंबई जलमय झाली होती. कोणती आपत्ती होती ती? अतिवृष्टी. पूर परिस्थिती. बंदीपूरच्या जंगलात हत्ती धुरापासून सैरावैरा पळू लागले. ही आपत्ती आहे जंगलातील वणवा. 11 जुलै 2006 रोजी झालेला काय होता? बॉम्बस्फोट, दहशतवाद्यांनी घडवून आणलेला. 4था भूकंप किंवा धरणीकंप. 5वा विदर्भ कोरडा दुष्काळ आणि 6वा चेन्नईमध्ये सुनामी लाटा. अशा प्रकारे आपत्तीचा प्रकार ओळखा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मानवी आरोग्य, जैव तंत्रज्ञानाचा मानवी आरोग्यात उपयोग यावर संकल्पना चित्र पूर्ण करा हा तक्ता येऊ शकतो. आता प्रत्येक प्रकरणाच्या जोड्या इथे दिलेल्या आहेत. मी त्या जोड्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत एकत्र अभ्यास करण्यासाठी. प्रकरण क्रमांक 8, प्रकरण क्रमांक 9 आणि प्रकरण क्रमांक 10. आता विद्यार्थी मित्र हो, अभ्यास करण्यासाठी तुम्ही स्ववचन रोज म्हणायचं आहे. मी सकारात्मक आहे, माझ्यात आत्मविश्वास आहे, माझ्यात चिकाटी आहे, माझ्यात क्षमता आहेत, मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतो, माझ्यात पास होण्याची जिद्द आणि पात्रता आहे. असं जर स्ववचन तुम्ही रोज स्वतःला म्हणत राहिलात तर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास नक्की जागा होईल आणि तुम्ही अभ्यास अधिक जोमाने करू शकाल. सर्वांना परीक्षेतील घवघवीत यशासाठी हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्र हो, जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है. अगर तुम मान लो तो हार होगी और अगर ठान लो तो जीत होगी. मतलब तुम्हाला इथे ठाण घ्यायची आहे, प्रतिज्ञा करायची की मी पास होऊन दाखवणार. माझ्या शिक्षकांना, माझ्या आईवडिलांना, माझ्या मित्रमैत्रिणींना, माझ्या नातेवाईकांना जास्तीत जास्त गुण मिळवून मी पास होऊन दाखवेल. धन्यवाद. हा जर तुम्हाला आवडला तर ऑनलाईन स्टडी बाय गौरी शिंदे या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे ऑनलाईन स्टडी बाय गौरी शिंदे. इंग्रजीमध्ये GAURI गौरी शिंदे SHIND. थँक्यू.